श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, एक साधा प्रश्न आहे की जर तुमच्या हातात एक पेला असेल आणि तो आधीच काठोकाठ भरलेला असेल तर त्यात आणखी पाणी ओतता येईल का? नाही ना. नवीन पाणी ओतलं तर ते बाहेर सांडेल, कारण समस्या पाण्याची नसतेच, समस्या पेला भरलेल्या असण्याची असते. मंडळी, आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे मूळ इथेच दडलं आहे. आपण म्हणतो, मला ज्ञान हवं आहे, मला भक्ती हवी आहे, मला शांती हवी आहे, मला स्वामींची अनुभूती हवी आहे. पण आपलं मन आधीच भरलेलं असतं. कोणत्या गोष्टींनी? स्वतःच्या मतांनी, स्वतःच्या हट्टांनी, स्वतःच्या अहंकारांनी, स्वतःच्या भीतीनी आणि सर्वात जास्त जुन्या विचारांनी. मंडळी, एखाद्या घरात नवीन पाहुणा येणार असेल तर त्याच्यासाठी जागा करावी लागते. पण आपण मनात वर्षानुवर्षे जुने पाहुणे ठेवून बसलो आहोत. राग नावाचा पाहुणा, मत्सर नावाचा पाहुणा, अविश्वास नावाचा पाहुणा, दुःख नावाचा पाहुणा. आणि हे पाहुणे इतके जुने झाले आहेत की आता तेच घरमालक बनले आहेत. मग स्वामींना जागा कुठून मिळणार? मंडळी, एकदा एका विद्वान माणसाने एका संताकडे जाऊन म्हटलं, मला अध्यात्म शिकवा. संतांनी त्याला चहा द्यायला सुरुवात केली. कप भरला तरीही संत चहा ओततच राहिले. चहा बाहेर सांडू लागला. तो माणूस घाबरून म्हणाला, महाराज, कप भरला आहे. संत हसले आणि म्हणाले, तुझं मनही याच कपासारखं भरलं आहे. ते रिकामं केल्याशिवाय नवीन ज्ञान कसं देऊ? मंडळी, ही कथा फक्त ज्ञानाची नाही, ती जीवनाची आहे. आज अनेक लोक सत्संग ऐकतात, प्रवचने ऐकतात, ग्रंथ वाचतात, पण बदलत नाही काहीच. कारण ते ऐकतात नवीन, पण धरून ठेवतात जुनं. त्यांच्या मनाचा पेला भरलेलाच राहतो. मग परिवर्तन कसं होणार? लक्षात ठेवा, देवाला रिकामी जागा आवडते. जशी बासरी आतून रिकामी असते म्हणून कृष्णाच्या ओठांवर जाते, तशीच मनाची पोकळी भक्तीला आमंत्रण देते. मंडळी, जंगलात उंच उभे असलेले वृक्ष अनेकदा वादळात मोडतात, पण लवचिक गवत वाचतं, कारण ते झुकतं. अहंकार भरलेला असतो, नम्रता रिकामी असते. अहंकार म्हणतो, मला सगळं माहिती आहे. नम्रता म्हणते, मला अजून शिकायचे आहे. आणि जिथे शिकण्याची तयारी असते तिथेच कृपा उतरते. आज अनेकांना वाटतं, मी खूप पूजा करतो, मी खूप जप करतो, मी खूप धार्मिक आहे. पण प्रश्न असा आहे, मन रिकामं आहे का? कारण बाहेरचा आवाज कमी महत्त्वाचा आहे, आतली अवस्था जास्त महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांकडे अनेक लोक यायचे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी विद्वान, कोणी अशिक्षित. पण स्वामी कृपा करताना कोणाचा दर्जा पाहत नव्हते, ते मन पाहत होते. आणि ज्या मनात नम्रता होती तिथे कृपा सहज उतरायची. मंडळी, भरलेल्या प्याल्याला आणखी काही मिळत नाही, पण रिकाम्या प्याल्याला झरा मिळतो. भरलेल्या मनाला नवीन विचार मिळत नाहीत, पण रिकाम्या मनाला नवी दिशा मिळते. भरलेल्या अहंकाराला देव मिळत नाही, पण रिकाम्या हृदयाला परमेश्वर मिळतो. आज स्वतःला विचारा, मी कोणत्या जुन्या विचारांना धरून बसलो आहे? मी कोणत्या जुन्या समजुतींना अंतिम सत्य मानलं आहे? मी कोणत्या रागाला अजूनही सोडत नाही? मी कोणत्या भीतीला अजूनही जपून ठेवतो? कारण हे सगळं म्हणजे मनात साठवलेलं पाणी आहे, आणि ते सडायला लागलं की जीवनालाही दुर्गंधी येते. नदी सतत वाहते म्हणून ताजी राहते, तळ साचतं म्हणून कुजतं. तसंच मन आहे. विचार वाहू द्या, जुनं जाऊ द्या, नवीन येऊ द्या, अनुभव बदलू द्या, स्वतःला बदलू द्या. मंडळी, अनेक वेळा देव आपल्याला नवीन मार्ग दाखवत असतो, नवीन माणसं भेटवत असतो, नवीन संधी देत असतो. पण आपण जुन्या चौकटीत अडकलेले असतो म्हणून ते दिसतच नाही. ज्याच्या हातात आधीचे दगड आहेत तो हिरा उचलू शकत नाही. आधी दगड खाली ठेवावे लागतात. तसंच मनातील जुने ओझे खाली ठेवावे लागते, मगच कृपेचा हिरा हातात येतो. आज मनाशी ठरवा, मी माझं मन रिकामं करीन, मी जुन्या दुःखांना निरोप देईन, मी जुन्या अपमानांना विसर्जित करीन, मी जुन्या भीतींना सोडून देईन. कारण मला माझ्या मनात स्वामींसाठी जागा करायची आहे. आणि ज्या मनात स्वामींना जागा मिळते तिथे शांती जन्म घेते, तिथे श्रद्धा फुलते, तिथे ज्ञान वाढू लागते, जिथे जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणूनच मंडळी, भरलेला पेला होऊ नका, रिकामं पात्र बना. कारण रिकाम्या पात्रातच अमृत भरलं जातं आणि रिकाम्या मनातच स्वामी समर्थांचा प्रकाश उतरतो. मंडळी, आता आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले संसार सोडणे आवश्यक नाही,
संसारात राहूनही योगी होता येते. कर्तव्य करतही ईश्वर प्राप्ती करता येते. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर संसारात राहायचे असेल तर जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील, लोकांमध्ये राहायचे असेल तर मन शांत कसे ठेवायचे? कारण बाहेरच्या जगाशी लढणे सोपे आहे, पण स्वतःच्या मनाशी लढणे सर्वात कठीण आहे. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा 6वा अध्याय सुरू होतो. या अध्यायाचे नाव आहे ध्यानयोग. हा अध्याय म्हणजे मनाचे विज्ञान आहे, मनुष्याच्या अंतर्मनाचा नकाशा आहे आणि ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे. मंडळी, श्रीकृष्ण सुरुवातीलाच एक अत्यंत गहन गोष्ट सांगतात. ते म्हणतात, जो कर्माच्या फळाचा त्याग करून कर्तव्य करतो तोच खरा संन्यासी आणि तोच खरा योगी. लक्षात घ्या, इथे पुन्हा एकदा श्रीकृष्ण बाह्य संन्यासापेक्षा अंतर्मनाच्या शुद्धतेवर भर देतात. कारण वस्त्रे बदलून मन बदलत नाही, जागा बदलून विचार बदलत नाहीत. खरा बदल आत घडला पाहिजे. मंडळी, ध्यानयोग म्हणजे काय? अनेकांना वाटते ध्यान म्हणजे डोळे बंद करून बसणे, पण गीतेनुसार ध्यान म्हणजे मनाला स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे नेणे, मनाला बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे वळवणे. श्रीकृष्ण सांगतात की ध्यानासाठी योग्य जागा असावी, मन स्थिर असावे, आसन स्थिर असावे, आहार आणि झोप संतुलित असावी. कारण अतिरेक कोणताही चालत नाही. जास्त खाणारा ध्यान करू शकत नाही, अतिशय उपाशी राहणारा देखील ध्यान करू शकत नाही, जास्त झोपणारा ध्यान करू शकत नाही आणि झोपच न घेणारा देखील ध्यान करू शकत नाही. किती सुंदर संतुलनाचा संदेश आहे हा. गीता अतिरेक शिकवण नाही, ती समतोल शिकवते. आणि म्हणूनच मंडळी, या अध्यात्मातील सर्वात प्रसिद्ध विचार कोणता? तो म्हणजे माणसाने स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला खाली खेचू नये. कारण मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. हे वाक्य जितकं सोपं वाटतं तितकंच खोल आहे. आपल्या जीवनातील अनेक लढाया बाहेर नसतात, त्या आत असतात. काही लोकांना संधी मिळते पण ते स्वतःच्या भीतीमुळे मागे हटतात. काही लोकांना क्षमता असते पण आत्मविश्वासाच्या अभावामुळे ती वापरत नाहीत. काही लोकांना मार्ग दिसतो पण आळस त्यांना थांबवतो. म्हणजेच त्यांचा सर्वात मोठा शत्रू बाहेर आहे, तो त्यांच्या स्वतःच्या मनात आहे. मंडळी, श्रीकृष्ण मनाची तुलना एका अशा व्यक्तीशी करतात जी योग्य मार्गावर असेल तर आपल्याला उंच शिखरावर नेतात, पण चुकीच्या मार्गाने गेली तर खोल दरीत ढकलते. म्हणूनच मनावर प्रभुत्व मिळवणे हेच खरे युद्ध आहे. अर्जुन हे ऐकतो आणि एक अतिशय मानवी प्रश्न विचारतो. तो म्हणतो, हे कृष्ण, मन खूप चंचल आहे, ते वाऱ्यासारखे अस्थिर आहे, त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य वाटते. आजही हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. ध्यान करायला बसलं की विचार येतात, प्रार्थना करायला बसलं की मन भरकटतं, जप करायला बसलं की आठवणी येतात. मग मन शांत कसे करायचे? श्रीकृष्ण उत्तर देतात, अभ्यास आणि वैराग्याने मन नियंत्रित करता येते. किती मोठा संदेश आहे हा. एक दिवस मन जिंकता येत नाही. जसा एखादा संगीतकार रोज सराव करतो, जसा एखादा खेळाडू रोज प्रशिक्षण घेतो, तसंच मनालाही रोज प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि वैराग्य म्हणजे जगाचा तिरस्कार करणारा नाही, तर अचानक अनावश्यक गोष्टींवरील अवलंबित्व कमी करणे. मंडळी, ध्यान योगाचा पुढचा टप्पा म्हणजे सुंदर आहे. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा मन शांत होतं, जेव्हा इच्छा कमी होतात, जेव्हा अंतर्मन स्थिर होतं, तेव्हा योगी स्वतःमध्येच आनंद अनुभवतो. आजचा माणूस आनंद बाहेर शोधतो. मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद, मोठी प्रसिद्धी. पण गीता सांगते खरा आनंद आत आहे. जो स्वतःमध्ये आनंदी आहे त्याला बाह्य परिस्थिती गुलाम बनवू शकत नाही. या अध्यायातील एक विलक्षण वर्णन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, योगी सर्व जीवांमध्ये स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व जीवांना पाहतो. याचा अर्थ काय? जेव्हा मन शांत होतं तेव्हा भेदभाव कमी होतो आणि
मी आणि माझं याच्या पलीकडे जाण्याची क्षमता निर्माण होते. तेव्हा करुणा जन्म घेते, प्रेम निर्माण होतं आणि परमात्म्याशी एकत्वाची अनुभूती येते. मंडळी, अध्यायाच्या शेवटी अर्जुन एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, जर एखाद्याने साधना सुरू केली पण मध्येच अपयशी झाला तर त्याचं काय होईल? हा प्रश्न अनेक साधकांचा आहे. ध्यान सुरू करतात, नंतर थांबतात, भक्ती सुरू करतात, नंतर विसरतात आणि त्यांचे प्रयत्न वाया जातात का? श्रीकृष्ण अत्यंत दिलासादायक उत्तर देतात. ते म्हणतात, आध्यात्मिक मार्गावर केलेलं एकही प्रयत्न वाया जात नाही, एकही चांगले कर्म नष्ट होत नाही, एकही प्रार्थना साधना हरवत नाही. ती योग्य वेळ फळ देतेच. हा संदेश आशेचा आहे, विश्वासाचा आहे, धैर्याचा आहे. मंडळी, भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपल्याला शिकवतो की जीवनातील सर्वात मोठं रणांगण कुरुक्षेत्र नाही, ते आपलं मन आहे. सर्वात मोठा विजय दुसऱ्यांवर नाही, तो स्वतःवर पाहिजे. सर्वात मोठी साधना बाहेर नाही, ती आत आहे. जो मनाचा स्वामी बनतो तो परिस्थितीचा गुलाम कधीच राहत नाही. जो मनाला मित्र बनवतो त्याला जीवनाची भीती राहत नाही आणि जो ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला ओळखतो त्याला परमेश्वर दूर वाटत नाही. कारण त्याला कळतं, परमेश्वर शोधायचा नसतो, तो अनुभवायचा असतो आणि त्या अनुभवाचा मार्ग आपल्या स्वतःच्या मनातून जातो. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा
अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम 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 श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम